सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बिजवडी परिसरातील सर्व नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रक्रमाने या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। यामध्ये आमचे डीडीओ शिंगाडे साहेब आणि सर्व आमचे या ठिकाणी विकास अधिकारी बाबा लोटे व श्री शाखा प्रमुख श्री कांतीलाल भुजबळ साहेब, तसेच आमचे स्टाफचे श्री कॅशियर श्री विशालराव बनवट साहेब, तसेच आमचे पवार साहेब व आमचे सहकारी श्री विपुल देवकर या सर्वांच्या वतीने सर्व उपस्थितांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे आणि सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी बँकेच्या सेवा सुविधांचा उपभोग लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती। पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा। सर, आता बँकेचं नूतनीकरण झालंय, आज महिलांसाठी तुम्ही तिळगुळ वाटप कार्यक्रम घेतलाय हळदी कुंकाचा, परंतु या महिलांसाठी बँकेच्या ज्या काही नाविन्यपूर्ण स्कीम आहेत त्या आमच्या बघणाऱ्यांना त्याच्याविषयी थोडी संक्षिप्त रूपात माहिती सांगा। या ठिकाणी महिला विशेष करून ज्या खाजगी फायनान्समध्ये अडकलेल्या आहेत, जेणेकरून बाबा या ठिकाणी बुलढाणा फायनान्स, मायक्रो फायनान्स, त्याबरोबर हैदराबाद फायनान्स, चेन्नई फायनान्स यांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना जे कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि आठवड्याच्या आठवड्याला त्याच्यामध्ये बीसी वजा कर्ज वसूल केलं जातं। त्याच्यामध्ये 4-4 महिलांचा ग्रुप केला जातो। म्हणून बँकेने अमृत आधार म्हणून एक योजना आणलेली असून या अमृत आधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थी जे टपरीधारक आहेत, जे महिला छोटे छोटे व्यावसायिक आहेत, कोणी बांगड्या विकतं, कोणी हळदीकुंकू विकतं, कोणी भाजी मंडळ विकतं, अशा महिलांसाठी तसेच शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी आम्ही अमृतधारा योजना आणली असून त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत आम्ही सर्व महिलांना कर्ज उपलब्ध करून देतो। महिलांना त्यामध्ये CNGBYच्या माध्यमातून 35% सबसिडी दिली जाते, म्हणजे 1 लाखाला 35,000 रुपये सबसिडी दिली जाते। अशी ही नाविन्यपूर्ण योजना आणलेली असून या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा व आपण शाखा प्रमुख यांच्या संपर्कात राहून आपल्या वेगवेगळ्या योजना महिलांसाठी ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती। सर, तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक चर्चा करायची की ह्या बिजवडी बँकेचं आता नूतनीकरण झालंय, सेवा सुद्धा खूप चांगली आहे। विस्तार अधिकारी म्हणून तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा अहिल्यादेवी होळकर महामंडळ असेल, ह्या सुद्धा योजना तुम्ही तरुणांना मिळवून दिल्यात, परंतु ज्यावेळेस पीक विमा किंवा प्रधानमंत्रीचं शेतकऱ्यांसाठी जे दर 3 महिन्याला पैसे मिळतात त्यावेळेस बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती। तर या नवीन बँकेमध्येच कॅश काउंटरला जी गर्दी होती ती कमी करण्यासाठी ATM काउंटर लवकरच व्हावं यासाठी तुम्ही काय मागणी कराल का साहेब, किंवा त्याचा पाठपुरावा कराल काय? कसं आहे, ATMच्या बरोबरच सर्व नागरिकांना आता दिवसेंदिवस आम्ही मोबाईल बँकिंगच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देत आहोत। की मोबाईल बँकिंग जर का तुमच्याकडे असेल तर घर बसल्या तुमचा मोबाईल हीच तुमची बँक आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून सर्व बँकिंग सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत। कर्जदार, ठेवीदार तसेच इतर जे काही लाभार्थी त्यांना सर्वांना एक बँकेने ऍप तयार केलेला आहे आणि ऍपचा जर उपयोग करून घेतला तर तुम्हाला